नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. आता सकाळचे वाजले आहेत 8 आणि आम्ही पोचलो आहे लोणावळ्याला. तर मी माझा पहिलाच व्लॉग बनवतो आहे मराठीमध्ये, जी आपली भाषा आहे. आज आम्ही चाललो आहे अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. तर आता आम्ही निघालो आहे. तर व्हिडिओला तुम्ही लास्टपर्यंत बघा, खूप मजा येणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि माझा प्रवास कसा असेल तर ते तुम्ही पाहू शकता. तर आता आहोत आम्ही लोणावळ्याला. माझ्यासोबत आहे गणा, जया आणि जयू. जयू आता आम्ही पोहोचलो आहे. नेऱ्याच्या पुढे आहे आम्ही. आणि खोपोलीवरून सकाळी आम्ही निघालो होतो 7 वाजता. आता वाजले आहेत दुपारचे 1. तर सकाळपासून मी गाडी चालवत आहे आणि 200 किलोमीटर रनिंग झालेलं आहे सकाळपासून. तर खूप मज्जा घेत आहे मी ड्रायव्हिंगची. आणि वेगळे वेगळे लोकेशन्स आपण पाहू शकता. मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो आहे पंढरपूरमध्ये. तर आतापर्यंत आमची रनिंग झालेली आहे खोपोलीपासून पंढरपूरपर्यंत 312 किलोमीटर. तर सकाळपासून मी गाडी चालवतो आहे. आता 4 वाजत आहेत. तर माझी हालत तुम्ही बघू शकता. तो गाईज, आता आम्ही पोहोचलो आहे पंढरपूरला. आणि गाडी आपली कार पार्क केली आहे आम्ही इथल्या नगर परिषदच्या पार्किंगमध्ये. आणि रिक्षाने चाललो आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आता आम्ही पोहोचलो आहे. मंदिराच्या एकदम जवळ आहे आम्ही. आणि आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये चाललो आहे. तर आपण पाहू शकता की मंदिराच्या बाहेरचे सर्व दुकाने आहेत. आणि खूप या ठिकाणी येऊन छान वाटतं आहे. आणि खास म्हणजे मंदिराच्या एकदम जवळ जाण्यासाठी गेटपासून पंढरपूरचे मंदिर प्रशासनाने एक छोटीशी गाडी ठेवलेली आहे, जे
आतमध्ये आपल्याला घेऊन जाते. तर ते अपंग लोकांसाठी आणि वृद्ध लोकांसाठी आहे. तर खूप खूप धन्यवाद त्यांचा की हे सुविधेबद्दल त्याबद्दल. मी आलो आहे दर्शन घेऊन मंदिरातून. खूप छान वाटत आहे. मित्रांनो, आता आम्ही दर्शन करून रिटर्न होत आहोत. तर बग्गीमध्ये आम्हाला गेटपासून मंदिरापर्यंत पोहोचवलं आणि तिथून परत गेटपर्यंत घेऊन आले आमचे बग्गीवाले दादाने. तर दादांनी पण मला इंस्टावरती फॉलो केलेलं आहे. तर थँक्यू दादा, तुम्ही फॉलो केल्याबद्दल पण आणि तुम्ही आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल पण खूप आभारी आहे. ही आहे चंद्रभागा नदी. तर ही आहे चंद्रभागा नदी आणि इथे फिरण्यासाठी होडी आहे. तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. रात्री आम्हाला पोचण्यासाठी खूप उशीर झाला, त्यामुळे काय मला व्हिडिओ बनवता नाही आली आणि मी ड्रायव्हिंग करून खूप थकलो होतो. तर आत्ता वाजले सकाळचे 6 आणि आम्ही तयार झालो आहोत. तर आता आम्ही थोड्याच वेळामध्ये दर्शनासाठी जात आहोत. आता आम्ही चाललो आहे चालत चालत मठाच्या दिशेने. आता आम्ही दर्शन करून आलो आहे आणि नाश्ता करण्यासाठी आलो आहे. तर बघू शकता आपण आम्ही काय करतो आहे. हा आहे डोसा. तर मित्रांनो, आता आम्ही अक्कलकोटवरून निघालो आहे गाणगापूर येथे. तर कालपासून मी गाडी चालवतो आहे, त्यामुळे जो व्हिडिओ काढण्याचा जो उत्साह असतो तर तो थोडासा माझ्यातला कमी झाला आहे, कारण का माझी बॉडी तेवढी थकली आहे. मी कालपासून 450 किलोमीटर ड्राईव्ह करतो आहे आणि आपण पाहू शकता की अक्कलकोट गाणगापूर रोडचे काही नजारे. हे पाठीमागे पूर्ण शेती वगैरे दिसते आहे तुम्हाला. आपण बघू शकता की रोडची हालत काय आहे ते. बराच वेळ झाला की हा रोड संपतच नाही आहे आणि खूप मोठ्या मोठ्या गाड्या येत आहेत तिकडून. रोड पण काय संपत नाही आहे, पूर्ण खड्डे 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 आहेत. कर्नाटक एरिया आहे हा. तर मित्रांनो, आम्ही पोचलो आहे आता कर्नाटकाला, गाणगापूर येथे. ते दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आता आम्ही आलो आहे आणि चाललो आहे मंदिराच्या दिशेने.
चालू करा आणि बोला का. गणेश का पट्टी भाई भाई मी माझ्याकडे म्युझिक नाही ना. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहे तुळजापूरला. आधी सिंगिंग आपण बघू शकता इथला माहोल. तुळजापूरवरून आम्ही आता दर्शन घेऊन आता घरी चाललेलो आहे आणि आमचा परतीचा प्रवास चालू झालेला आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि थँक्यू सो मच.